आलेली आहे SDP ट्रॉफीची. इथे आमचे दाभडे साहेबांचा सन्मान, त्यानंतर आमचे सुरेश ठाकूर बालाजी आईस्क्रीमचे प्रोप्रायटर मी अविनाश दादा पाटील यांना विनंती करतो, माजी सरपंच त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर. दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये. स्टायलिश पहिल्या चेंडूवरती कडक अंदाजात संकेत जाधवचा फटका सीमारेषेच्या जवळ या चेंडूला अडवला जाईल. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज संकेत जाधव. 2 धावा लागतात धावफलकावरती. नील अँड कियान इंटरप्राइजेस बारवई टॉस त्यांनी गमावलाय. प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंबरी. अंधराईचा फटका क्लिअर करायचं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला, त्याला भेदल्यानंतर डीपमध्ये हा चेंडू येतोय. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. दुसरी धाव पुनश्च कंप्लीट केली जात आहे आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये बिनबाद 4. 5 षटकांची लढत, ज्यामध्ये 2 षटकं पॉवर प्ले असतील. पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक बघू शकाल लॉंग ऑफ रिझनमध्ये, दुसरा अगदी मिड विकेटमध्ये पाहायला मिळतोय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक, आणि बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संकेत जाधव आणि मयूर वाघमारे ही सलामीची जोडी. अफलातून बडा शॉट, लवचिकता या फलंदाजाकडे. या वेळेला चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघालाय कव्हर आणि पॉइंट मधून. या मॅच मधील पहिला चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने 8 धावा लागतात धावफलकावरती. महागुरु, आपण गतवर्षी संकेत जाधवला प्रश्न उपस्थित केला होता की तुझ्याकडे ताकद नाही आहे, सडपातळ बांधायची तुझी शरीरयष्टी आणि जास्त उंचीसुद्धा नाही आहे, आणि अशा वेळेला तू इतके चांगले मोठमोठे फटके कसे लगावतो. त्याच्याकडे असलेली लवचिकता, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आणि विशेष त्याचा जो स्टान्स आहे, फुटवर्क आहे, अगदी हलता आहे, सातत्यानं चेंडूवरची त्याची नजर असते आणि फुटवर्कचा जो योग्य वापर करतो ना, आपण नेहमी म्हणतो मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि टायमिंगचे फटके तो लगावत असताना त्याने ठोकला या मॅचमधील पहिला चौकार. जिद्दी खेळाडू आहे, जिद्दी. सगळ्यांनी त्याची बाईट गतवर्षी ज्या वेळेला त्यांनी बाईक प्राप्त केली त्यावेळेला ऐकलीच असेल. काल मला वाटतं आज पहाटे सकाळी 4 वाजता येऊन त्यानं खेळपट्टीची पाहणी केली आहे. काय क्रिकेटवरती प्रेम असेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीत जर का सक्सेस प्राप्त करायचा असेल ना, तुम्हाला रनात जिंकायचं असेल ना, सर्वप्रथम मनात जिंकावं लागतं, आणि हेच सांगताना संकेत जाधवनं ठोकलाय एक दर्जेदार षटकार. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावफलक पोहोचलंय ते बिनबाद 14 या धावसंख्येवरती. 14 धावा आहे धावफलकावरती. राज ठोंबरेचं षटक महाग ठरतंय. खोलवर सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता, पण सन्मानपूर्वक 1 धाव सुद्धा खऱ्या अर्थानं घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. मेन अंपायर निशांत माळी सर, स्क्वेअर लेग पंच अरुण पारंगे सर आणि आमचे तिसरे पंच नरेश म्हात्रे सर. हा पॅनल आपण या मैदानावरती पंचांच्या भूमिकेत बघू शकाल. खरं तर GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट मानेरे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यांचंही विशेषतः आपण कौतुक केलं पाहिजे. तब्बल 3 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली क्लिअरिटी, खूप चांगली क्वालिटी. सनी मंडप डेकोरेटरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि अगदी फ्लड्स लाईट्स आपण ज्या बघतोय, अगदी योग्य तो प्रकाश ज्योत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केलाय.
पहिला चेंडू फेस करत होता, अक्रॉस द लाईनचा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर वाघमारेनं केला आणि पहिला धक्का त्याच्या रूपात मिळतोय नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवई टीमला. असेल दोनही कॅप्टनना रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर आपल्या ज्या टी शर्ट आहेत त्या घेऊन जायचे आहेत आणि आपली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ई गट सुरू आहे. पहिला सामना जिंकला आई गावदेवी वयाल संघानं. जयेश थोरवेचे प्रयत्न अपुरे पडले. त्याहीपेक्षा वैभव थोरवेने केलेली खराब कामगिरी. 8 चेंडू त्यानं फेस केले, केवळ 2च धावा त्यानं जमवल्या. तिथे जर का एकात 2 मोठे फटके आले असते तर सामना आवाक्यात होता, पण अखेर सामना जिंकला तो आई गावदेवी वयाल संघानं. त्यांचा हार्दिक अभिनंदन. वाडिवली संघाला आभार व्यक्त करूयात, त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मैदानावरती सामना रंगतोय नयन स्मृती 11 जय गावदेव टेंबरे आणि त्यांच्या विरोधात नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवई. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बारवई संघ पोहोचलाय 1-15 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज खरं तर ठेवण्यात आलेलं आहे. सागर अशोक जावरे यांच्या माध्यमातून पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत ते पारितोषिक असेल. विविध पारितोषिक. HDP ट्रॉफी म्हटलं की एक अनोख्या अंदाजात नवनवीन आयोजन होत असताना आपण बघतोय हे आयोजन करताना त्यांनी पूर्वतयारी केली, पूर्वनियोजन त्यांचं आज हे आयोजन मैदानावरती रंगवरते. पण संकेत जाधव जिथून मागची टुर्नामेंट सोडले HDPची तिथूनच त्यानं स्टार्ट घेतलाय आणि तो सांगतोय की माझे जोहर मी मैदानावरती आता दाखवणार. ठोकला आहे. अजून एक षटकार. उद्योजक आमचे बोरिवलीचे पाहुणे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. वसंतजी भोईर आणि उल्हासजी पाटील. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लाज जवाब. अप्रतिम फटके लगावतोय संकेत जाधव. 21 धावा आहे धावफलकावरती. स्वतः वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. मयूर वाघमारे बाद झालाय. प्रदीप पडवल 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालेत आणि दुसरं षटक टाकतोय तो गोलंदाज जय घरत. पॉवर प्लेचं षटक. 3च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर भरपूर दूर होता खरं तर फलंदाजापासून चेंडू आणि त्या कारणास्तव संपर्क झाला नाही. सांगतोय हावभाव सांगतायत संकेत जाधवचं की जर का संपर्क झाला असता तर सहज चौकार वसूल करता आला असता. हताश आहे, पण वाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे आणि वाईट बॉलच्या मदतीनं 22 धावा लागतायत त्या धावफलकावरती. फुलर लेन सरळ बॅटनं भेदलंय क्षेत्ररक्षकाला. प्रॉपर टायमिंग आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये. येतोय अजून एक चौकार. डीजे खरं तर जनतेसाठी झटणारे नेतृत्व आहे. गोरगरिबांची जाण असणारे नेतृत्व आहे आणि आपण बघतोय 9961 आदरणीय सुरेश दादा पाटील यांच्यावरती आधारित गीत आपण ऐकलं. यापूर्वी निवडणुकीचा माहोल संपन्न झाला, पण मला एक गोष्ट सांगावयास अभिमान वाटेल की जी पूर्वतयारी केली होती त्यामुळे सिद्धू 11 कैरे टीमच्या सगळ्या मॅचेस त्यांनी रद्द केल्या होत्या. आणि या मागचं कारण असं, ज्या वेळेला तुम्ही जनतेसाठी करता, गावासाठी करता, त्यावेळेला गावाला सांगण्याची गरज नाही, गाव आपोआप तुमच्यासाठी धावून येत असतो. आणि असं हे व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश दीनानाथ पाटील साहेब. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 27 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. खरं तर सगळे जे कार्यकर्ते होते ते नाराज होते, पण भलेही नाराज असतील आपण नेहमी म्हणतो ना, माघार घेतली म्हणून कमी समजू नका, कारण वाघ
4 पावले मागे जातो तो झेप घेण्यासाठी. आणि जरी नाराज असली तरी सुरेशदादांनी वक्तव्य दिलं, पक्षाची माझी अगदी बांधिलकी जवळची आहे, पक्षासाठी झटणारा मी नेता आहे आणि पक्षासाठी प्रामाणिक काम करत त्या पक्षाचा उमेदवार अगदी भरघोस मतांनी निवडूनसुद्धा दिला. हे यश आहे सुरेशदादा पाटील साहेब आणि संपूर्ण HDB ग्रुप, सिद्धू 11 कैरे ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कैरे ग्रुप आणि पक्षाप्रती खरं तर आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेब यांच्यावरती असलेली निष्ठा त्यावेळेला दाखवली ती HDB ग्रुपनं. नो बॉलचा इशारा, खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. 9+4 पंजा येतोय बारवाई टीमसाठी आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. जय घरचं हे षटक महाग ठरत आहे खरं तर टेंबरी टीमसाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना धावफलक पोहोचलंय ते 32 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा चेंडू, पंचांचा वाईड बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी येत असताना खरं तर आउटसाईड ऑफस्टम्प लाईन पकडायची आहे पण ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचांनी दंडित केलाय. अतिरिक्तच्या साह्यानं एकदा वाढेल. 33 धावा लागतात. धावफलकावरती एक विकेट जरूर गमावले पण पुढच्या चेंडूवरती फ्री हिट कायम असेल. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. सगळ्यांचं स्वागत. फ्री हिटचा चेंडू हवेत आहे, जमिनीवरती सेफली पडतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत मिळतीये 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 34 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. जय हनुमान चावणे आणि वेदांत 11 खरसुंडी सी गटाला सुरुवात होईल. दोनही कर्णधार रिपोर्टिंग करायची आहे, फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहेत आणि टी-शर्ट आपापल्या घेऊन जायचे आहेत. सी गटातून तलेगावाडी, कालभैरव कोपर, अचानक मोहपाडा, बल्लालेश्वर आली आंबिवली, सिद्धू 11 कैरे आणि जीवन 11 मोरबे या लढती पाहायला मिळतील. सगळ्यांनी आपापल्या टी-शर्ट घेऊन जायचे आहेत आणि रिपोर्टिंग द्यायची आहे. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता पण शांत, संयमी आणि खराब चेंडू मिळताच आक्रमण करतोय. या फलंदाजानं खरोखरच हार्दिक पांड्याची आठवण करून दिले. लवचिकता आहे, सतत हालताय खेळपट्टीवरती, चेंडूवरची नजर करडी आहे. ज्या पद्धतीने चेंडू येत आहेत ना त्याच पद्धतीचे फटके तो लगावतोय संकेत जाधव. 1 धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि 1 धावेच्या बरोबरीने दुसरा षटक सुरू असताना 1 बाद 35 धावा आहेत त्या धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं. जयचा हा चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली. अंधराईचा फटका पण सीमारेषेच्या नजीक खूप चांगला झेल कॅरी करत दिला जातोय. दुसरा धक्का. नील अँड कियान एंटरप्राइजेस बारवाई टीमला प्रदीप पडवलच्या रूपात. HDB ट्रॉफीचा हा तामझाम आपण या मैदानावरती बघतोय. चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत पण ही स्पर्धा खूप चांगली जरी असली तरी स्वतः आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब यांनी आम्हाला वक्तव्य केलं की महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब आज आपल्यात नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षावरती निष्ठा दाखवणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय सुरेशदादा पाटील साहेबांनी त्यांनी सांगितलं. ते जरी नसले ना तरी आज त्यांच्या आठवणी आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करू. सगळीकडे गुलाबीमय वातावरण, पिंक रंगाचे बॅनर आपण बघतोय. मग पाहुण्यांचं व्यासपीठ असेल, खेळाडू कक्ष असेल, कॉमेंट्री बॉक्स असेल आणि या गुलाबी रंगाचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एका मुलाखतीत खऱ्या अर्थानं एसट्यासुद्धा आपण बघू शकाल, स्टंप ते सुद्धा गुलाबी रंगाचे पाहायला मिळतात.
अजित पवार साहेब यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, स्वतःने सांगितलं होतं की गुलाबी रंगाचे जॅकेट आणि पक्षाच्या कार्यक्रमात या रंगाचा वापर त्यांनी स्वतःला आवडतो म्हणून केला होता. खरं तर आपण पाहिलं असेल ना, राजकीय विश्लेषकांच्या मते आदरणीय अजित पवार साहेब यांनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी इमेज मेकओव्हर गुलाबी रंगाचा वापर सुरू केला. यामागे महिला मतदारांना आकर्षित करणे, अर्थातच लाडकी बहीण योजना असल्याचा हा उद्देश असल्याचं मानलं जातं. आणि आपण बघतो या रंगाच्या माध्यमातून दादा मोठा भाऊ ही प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न प्रामाणिक जोपासतात या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण HDP ग्रुप. त्यांचंही गोड गोड कौतुक. डॉटबॉल आलाय, डॉटबॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावेल 35 या धावसंख्येवरती. 35 धावा आहे धावफलकावरती. सद्यस्थितीला अजित पवार साहेबांची गुलाबी प्रतिमा ही त्यांच्या राजकीय रणनीतीचा, स्ट्रॅटेजीचा भाग खऱ्या अर्थानं बनलेली कायम आपल्या लक्षात राहील. हे होतं गुलाबी रंगाचं वैशिष्ट्य, हे महत्त्व मी तुमच्यापर्यंत छोट्याशा शब्दात पोहोचवलं. इथे ऑफ ड्राईव्हचा हा फटका या ठिकाणी 2 धावा देऊन जाईल आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 37. जय हनुमान चावणे आणि वेदांत 11 खरसुंडी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक असली पाहिजे. 12वा खेळाडूसुद्धा त्याच ड्रेस कोडमध्ये दिसणं गरजेचं आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, पण चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. खरं तर गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून आता संकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये बरसतोय, बहरतोय. आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवायला त्यानं सुरुवात केली. तिसरं षटक सुरू आहे. राज ठोंबरे कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय. 3 चेंडू त्यांना या षटकात टाकलेत, केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि धावफलक पोहोचलंय ते 39 या धावसंख्येवरती. राजचा हा चेंडू स्लॉटमध्ये त्याला फेकलंय, आउट ऑफ द प्लॉट. HDP ट्रॉफीतील हा ब्रँडेड षटकार. धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 45. या सत्राला मयूर पाटील ज्या वेळेला सुरुवात झाली ना, राज ठोंबरेने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 डबल खर्च केल्या होत्या. फटकेही चांगले होते. तिथे असं वाटलं की चौकार जातील, पण रोखले. तदनंतर चौकार वसूल केला. समजदारीचा क्रिकेट संकेत जाधव खेळतोय, कारण संधी मिळताच तो मोठा आक्रमण करतोय. बघा, क्रिकेटचं हेच तर खरं तंत्र आहे. धावा जमवण्याचं तंत्र तुम्हाला ठाऊक पाहिजे एखाद्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये. आणि आपण म्हणतो ना, हा सडपातळ बांध्याचा जरी खेळाडू असला तरी मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू आहे आणि त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. गत वर्षीची स्पर्धा बाईक त्यानं आपल्या नावावरती केली होती आणि या स्पर्धेत तोच फॉर्म, तोच बहर घेऊन तो मैदानावरती उतरला बॅटिंगसाठी. 14 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 38 धावसंख्येचं योगदान त्यानं अद्यापर्यंत दिलंय आणि धावसंख्या पोहोचले बारवाई संघाच्या धावफलकावरती 2 बाद 46. 2 फलंदाज बाद, 46 धावा धावफलकावरती. राज तयार. बॅटची कडा मागच्या बाजूला भेदलाय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक खरं तर सावध नव्हते आणि त्यांना भेदून चेंडू निघाला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चौकार. या चौकाराच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नील अँड कियान इंटरप्राइजेस बारवाई संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 50 या धावसंख्येवरती. निलेश असतील या संघाचे, नील एंटरप्राइजेस. इथे वसंतजी भोईर आमचे बोरिवलीचे पाहुणे, उल्हासजी पाटील बोरिवलीचे उद्योजक, त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. वसंत शेठ भोईर बोरिवली, उल्हास शेठ पाटील बोरिवली आणि निखिल पाटील जे टेंभरीचे माजी सरपंच आणि आताचे विद्यमान सदस्य आहेत, आदरणीय देवीदासजी शिवले वाशिवले आणि उमेश ठोंबरे वडगाव, या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येईल. वसंत शेठ भोईर बोरिवलीचे उद्योजक, त्यांचा सन्मान. त्यानंतर उल्हासजी पाटील यांनाही विनंती करतोय. निखिलजी पाटील टेंभरीचे माजी सरपंच आणि आत्ताचे विद्यमान सदस्य, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. उल्हासजी पाटील बोरिवलीचे उद्योजक, त्यानंतर देवीदासजी शिवले वाशिवली आणि उमेश ठोंबरे वडगाव या पाहुण्यांचा सन्मान. जय हनुमान चावणे आणि वेदांत 11 करसुंडी दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण
या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. वेदांत 11 खरसुंडी आणि जय हनुमान सावणे फ्रेश मॅचेस खेळवल्या जातील याची दक्षता घ्या. वयाल टीमलाही आपण सूचित करूया. प्रकाश ज्योत निर्माण झालेला आहे मैदानावरती. फ्लड्स लाईट्समध्ये ही स्पर्धा सुरू झाली. याचा अर्थ जर का दोनही कर्णधाराकडून उशीर झाला तर आयोजकांचा वेळ वाया जायला नको. वयाल टीम आपणही थांबायचंय. जय हनुमान सावणे आणि वेदांत खरसुंडी आपल्याला यायचे टॉससाठी. गुड फिल्डिंग. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 51. धावा धाव फलकावरती. ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न झाला. खरं तर फलंदाज वैभव पाटील या फलंदाजाकडून डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 51 या धावसंख्येवरती. चौथं षटक सुरू आहे. नवजोत पाठारे गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. कमबॅक त्यांना करायचं आहे कारण सुरुवातीच्या 3 षटकात तब्बल 50 खर्च झाल्यात. थांबवलाय खेळपट्टीच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. कमबॅक करावाच लागेल कारण या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 30 चेंडूवरती 60-65 धावा सहज चेस होऊ शकतात. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय नयन स्मृती जय गावदेव टेंबरी संघाने घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते बारवाई टीमला. शॉट ऑफ लेंथ आणि त्याचा खरपूस समाचार कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून येतोय. फलंदाज वैभव पाटील आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनीच पाहिलं. नेहमीच वेळेवरती पोचणारे आमचे दादा ऐन वेळेला चुकीच्या वेळी पोचले. पण डीजेच्या माध्यमातून आपण जो आवाज ऐकला एक जिवंत आवाज आपल्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. हा जिवंत आवाज आपल्याला सुद्धा प्रेरणा देतो आणि मलाही सांगायला अभिमान वाटेल. पुढच्या पिढीला आवर्जून सांगा की एक व्यक्तिमत्व असंही होतं की डोळ्यासमोर ज्यांचा अंत्यविधी जगाने पाहिला पण तेच जग त्यांच्या मरणावरती विश्वास ठेवायला अद्यापही तयार नाहीये. असं जिवंत ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब. विचार विनिमय केला जाईल. खरं तर चेंडू डिलिव्हर होताना मी सुद्धा वक्तव्य करीत होतो. माफी मागतो पण योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच. आणि सांगितलंय वैभव पाटील याला सांगितलं जातं की फलंदाज या ठिकाणी बाद. तसं क्लिअर साऊंड आपण इथवर ऐकला होता. आणि अजून एक धक्का बारवाई संघाला. वडगावचे आमचे स्वप्नीलजी पाटील आणि आमचे काळूरामजी घडगे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे SDP ट्रॉफीमध्ये. काळूरामजी घडगे आणि स्वप्नील पाटील पाहुण्यांची रेलचेल. महागुरू आपली चर्चा झाली 2 दिवस अगोदर. SDP ट्रॉफीमध्ये जितके चेंडू पडणार नाहीत, जितके चौकार षटकार लागणार नाहीत, जितके म्हणजे याचा अर्थ टोटल संपूर्ण स्पर्धेत जितके चेंडू पडणार नाहीत ना त्याहीपेक्षा 2 ते 3 पटीने पाहुणे या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. हे आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. अविनाशदादा पाटील साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. संपूर्ण SDP ट्रॉफी. SDP हा ग्रुप नाही आहे, ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण बघतोय आदरणीय सुरेशदादा पाटील साहेबांना. त्यांचे कार्यकर्ते, चाहते, त्यांची सगळी सिद्धूचा जो ग्रुप आहे, सिद्धू 11 कैरे, रोहितचा ग्रुप, सगळे एकजूट झालेत. आणि ज्या वेळेला तुमची एकी असते ना, आपण सिद्धू रोहित यांची नावं घेतो पण विनय पाटीलही मागे नाही आहेत. ते जरी वाशिवलीचे असले त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत पण ते सुद्धा कमी नाही आहेत. स्पर्धा कशी यशस्वी होईल यावरती त्यांचाही कटाक्ष आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 58 या धावसंख्येवरती.
उत्पन्न झालेला आहे. धावफलक पोहोचले ते 58 या धावसंख्येवरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. खरसुंडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चावणे संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण यायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये जर का टॉस झाला नाही तर खरसुंडी संघाला टॉसविन दिला जाईल. मॅच संपेपर्यंत जरी चावणा संघ आला नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कडक स्पर्धा आहे, शिस्तीचं पालन तुम्हाला करावंच लागेल. तुमच्यासाठी या ब्रँडेड टी शर्ट HDP ग्रुपच्या आपण बघतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन आणि त्यासाठी केलेलं पूर्वनियोजन या स्पर्धेचं महत्त्व वाढून जात आहे. तब्बल 2 लाख रुपये या स्पर्धेची इनामी राशी आहे. 2 बाईक 3 बायसिकल आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेतील आज पहिली दिवस रात्रीमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि त्यापैकी ई गटातून हा पहिल्या फेरीचा दुसरा सामना टेंबरे विपक्ष बारवई. डेथ ओव्हर सुजल आलाय गोलंदाजीला. सुजल क्षीरसागर पहिला चेंडू त्यानं वाईट बॉल टाकलाय. दुसऱ्या मॅचमध्येच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का? ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय संकेत जाधव. 15 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 39 धावसंख्येचं योगदान त्यानं अद्यापर्यंत दिलंय. डेथ ओव्हरचं षटक. संपर्क नीटसा झाला नाहीये. 1 धाव तर कंप्लीट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. चेंडूची फेक थोडी सुमार झाली आणि त्या कारणास्तव एक छोटीशी संधी आणि या संधीचं सोनं करताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दाखवत चांगला तालमेल साधला आणि दुसरी धाव कंप्लीट केली जात आहे. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या असेल धावफलकावरती 61 धावा आहेत धावफलकावरती. HDP ट्रॉफी 2026 सीझन 3 या मैदानावरती आपण बघतो. या अगोदर भरपूर स्पर्धा घडल्या पण या मैदानावरची तिसरी स्पर्धा. बॅटची कडा यष्टीरक्षकांना झेल टिपला आणि फलंदाज संकेत जाधव जो अडसर ठरत होता खरं तर टेंबरी संघाला त्याला दाखवला जातोय परतीचा रस्ता. HDP ग्रुपचे भावी आधारस्तंभ रोहित सुरेश पाटील आणि खऱ्या अर्थानं का असू नये जो समाजात आपला ठसा निर्माण केला आदरणीय दीनानाथ पाटील साहेब यांनी आणि त्यांचा वारसा आदरणीय सुरेश दीनानाथ पाटील साहेब या ठिकाणी चालवत असताना आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील सिद्धू पाटील रोहित पाटील यांच्यावरती आधारित गीत आपण या ठिकाणी ऐकलंय. सुजल तयार आहे. स्टिअर केलंय गॅपमध्ये. हलक्या हाताने स्टिअर करत गॅप शोधले. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 63. पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना ई गटामधून आपण बघतोय. यानंतरच्या ज्या ई गटातील 2 मॅचेस असतील ते उद्या आपल्याला पाहायला मिळतील आणि आजच्या रात्रीमध्ये सी गटातील 8 संघ आणि त्यांचा खेळ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. मी पुनश्च विनंती करतोय जय हनुमान चावणे संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जर का आपण आला नाहीत इनिंग ब्रेकमध्ये तर वेदांत 11 खरसुंडी संघाला टॉस विन दिला जाईल. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण कॉलिंग नव्हतं. सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला. धावचीतची संधी सुद्धा गमावली जाते. 2 धावा या ठिकाणी वाढतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल. 65 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पहिला सामना आपण पाहिला 30 चेंडूमध्ये 64 उभारल्या होत्या. खरं तर आई गावदेवी बयाल संघानं या मॅचमध्ये अद्यापर्यंत 65 झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याचा अर्थ मयूर पाटील यश मालकर या खेळपट्टीमधून धावांचा रतीप टाकला जाईल. पाटा विकेट आहे. सच चेंडू बॅटवरती येतोय. नशीब साथ देते आता बारवाई टीमला. अचानक चेंडूनं बाउन्स प्राप्त केला. क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू निघाला डीप थडम्यांच्या दिशेनं. चौकार.
69 धावा लागतायत त्या धावफलकावरती. स्ट्रेट हिट. आयवा झेल झालाय का? नाही, ड्रॉप होतोय. आयवा झेलसाठी 200 आहेत. खरं तर सागर अशोक जावरे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेत तो ड्रॉप झाला, पण नशिबाचा चौकार या अगोदर आल्यानंतर मनगटातील हा षटकार आपण पाहिला. या षटकाराच्या बरोबरीने पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 75. येणारे 30 चेंडू 76चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचे, पण या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर सर. त्या अगोदर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. धन्यवाद अंकित, धन्यवाद यश. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय उद्योजक बोरिवलीचे आमचे वसंत शेठ भोईर यांना मी विनंती करणार आहे टॉस करण्यासाठी. एका बाजूला खरसुंडी, एका बाजूला चावणे, असे दोन्ही संघाचे कॅप्टन आले. दोघांना बेस्ट ऑफ लक. मी वसंत शेठ भोईर यांना विनंती करणार आहे टॉस करण्यासाठी. बोरिवलीचे आमचे उद्योजक, आमचे पाहुणे वसंत शेठ भोईर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला खरसुंडी आणि चावणे. सी गटातील पहिली मॅच, SDP ट्रॉफी दणक्यात सुरुवात झालेली आहे. तिसरं पर्व आहे, पण असं वाटतं की 25 वर्ष झाली की काय इतकी गर्दी. खरसुंडीने टॉस जिंकलाय. बेस्ट ऑफ लक दोघांनाही. सर, खरं तर तिसरं पर्व जरी असलं तरी या अगोदर बोरिवली, तिकडे जिल्हा परिषद लोहपच्या मैदानावरती कित्येक स्पर्धा SDP आपण पाहिल्यात. वडगाव जिल्हा परिषद आपण पाहिली होती, जिथे आपण मच्छिंद्र रसाळला मालतो ते बाईक पटकावली होती. इथे आमचे काळूरामजी गडगे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. काळूरामजी गडगे आणि स्वप्नील पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. निखिल पाटील टेंबरीचे माजी सरपंच आणि आत्ताचे विद्यमान सदस्य, त्यांना विनंती आहे निखिल पाटील यांना की आपण व्यासपीठावर या. सूरज हातमोडे आमचे एक चांगले समालोचक, त्यांचं पण आगमन झालं आहे. पॅडी पवार आमचे पंढरीनाथ पवार वयाल, आणि वयाल टीम पण जिंकलेली आहे त्यामुळे ते खुशीत आहेत. चंद्रकांतजी जंगम यांचं स्वागत इथे करण्यात येईल. मी चंद्रकांतजी जंगम यांना विनंती करतोय आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. खरं तर पौराहित्य ज्यांचे चिरंजीव लग्न जसे ब्राह्मण पुजारी तसे आमचे जंगम पुजारी, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी जंगम साहेबांचा करण्यात येईल. नितीनजी पाटील त्यांचा सन्मान करतात. दुसरी मॅच आपण मैदानाच्या मधोमध पाहतोय. एका बाजूला बारवई आहे, एका बाजूला टेंबरी आहे. जबरदस्त मॅचला सुरुवात झाली. सगळे आमचे पंच. काल खरं तर सचिनभाई दुर्गे यांची टुर्नामेंट आपण पाहिली. डे नाईटची 2 दिवसाची टुर्नामेंट होती आणि ती सकाळी 5:30ला मालतोडे संपले. आणि सगळे जे अंपायर आहेत, कॉमेंटेटर आहेत, सगळेच आम्ही तिकडे होतो. आणि आता ही तिसरी रात्र आहे आमची. इथे स्वप्नील पाटील यांचं स्वागत इथे करण्यात येईल. स्वप्नील पाटील, बरेचसे मान्यवर आपण पाहतोय. पाहुण्यांची मांदियाळी SDP ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. तमाम पाहुण्यांचं इथे स्वागत आहे. पहिलं सत्र, पहिली मॅच आपण बघितली होती वयाळ आणि वानिवली, त्याच्यामध्ये वयाळ संघ जिंकला. ती ई गटातील मॅच होती. दुसरी मॅच आपण पाहतोय. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणार टीम टेंबरी. खरसुंडीचे आमचे पाहुणे प्रशांतजी चव्हाण यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. प्रशांतजी चव्हाण आणि टेंबरीचे आमचे निखिल पाटील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद महागुरु. आपण लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बारवई आणि त्यांच्या विरोधात टेंबरी. 2 संघाच्या दरम्यान खूप चांगली फाईट, खूप चांगली बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे 30 बॉल म्हणजे 5 षटकं, 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो टेंबरी टीमला. या 76 धाव पहिल्या इनिंगचा आपण जर ॲनालिसिस पाहिला तर संकेत जाधव जो बायकर मॅन आहे, पहिली बाईक त्याची या वर्षी आपण पाहिला मागच्या वर्षीच्या SDP ट्रॉफीमध्ये आली होती, त्याने पटकावली होती. आणि त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 17मध्ये 41चं योगदान अगदी संकेत जाधवनं पहिल्या इनिंगमध्ये दिलं. त्यानंतर पंकज गोजे, सुमितजी बारसकर, खरसुंडीचे आमचे पाहुणे सुमितजी बारसकर यांना विनंती आहे
की आपण व्यासपीठावर आपल्या SDB ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत सुमितजी बारसकर. स्वागत त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावरती होतोय. खूप सारे मान्यवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी कारण आयोजन आहे सन्माननीय सुरेशदादा पाटील आणि सन्माननीय अविनाशदादा पाटील आणि संपूर्ण कैरे ग्रामस्थ आणि सिद्धूलन कैरे यांचं हे आयोजन SDB ट्रॉफी आपण पाहतोय पर्व तिसरं या स्पर्धेचं. आणि रसायनीमधील खूप म्हणजे नामांकित आणि मोठी स्पर्धा रोख रक्कम 2 लाख रुपये आणि त्यासोबत 2 मालिकावीरच्या बाईक आपण पाहतोय. रसायनीमध्ये प्रथमच आपण पाहतोय ही स्पर्धा. टेंबरीचे आमचे पांडुरंग घरत जे कैरेगावचे जावई आहेत. पांडुरंग घरत साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. SDB ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. पांडुरंगजी घरत टेंबरी. नक्कीच प्रणयजी मालकर राहुलजी जांभूलकर यांच्या माध्यमातून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. दोन्ही टीमला देखील शुभेच्छा. परंतु बंटी क्षीरसागर यांच्यासाठी पारितोषिक आले राहुल जांभूलकर यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय बंटी क्षीरसागर. नॉन स्ट्राइक एंड वरती निखिल पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला पहिलाच गोलंदाज सचिन पवार. बारवाय टीमचा हा खेळाडू. मोपाडा मार्क एंड कडून तयार. पहिलं षटक P1चं. पहिलाच बॉल वेगवान होता. अगदी आपण जर पाहायला गेला टप्पा पडला बॉल थोडासा बाउन्स झाला. सरप्राईज केला. राईस होताना हा बॉल थोडासा आपण पाहिला आणि कीपरच्या हातामध्ये विसावला गेला. पहिलाच बॉल डॉट आला. पहिली मॅच आपण पाहिली असेल. अगदी डॉट बॉल खूप सारे गेले सेकंड इनिंगमध्ये. त्या धावसंख्येचा पाठलाग देखील झाला असता परंतु 75चा 76चा पाठलाग करायचा. याबाबतचा बॉल सरळ बॅटनं बंटी क्षीरसागरनं बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड झेलचा प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय बंटी क्षीरसागरच्या बॅटमधून. SDB ट्रॉफीतील षटकार. थँक्यू. बंटी क्षीरसागरनं त्याचा नॅचरल गेम आहे तो दाखवायला सुरुवातच केल्या. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तेच काम केलं बंटीनं. याबाबतचा बॉल आणखीन एक ऑन साइडला. फिल्डर आहे संकेत जाधव प्रयत्न करतात परंतु त्यांच्या मस्तकावरती दस्तक घेऊन बॉल चालला सीमारेषा पार. SDB ट्रॉफी मधील दमदार चौकार. या अंकावरती 76चा पाठलाग करत असताना याबाबतचा बॉल आणखीन एक बंटी 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 मैदानाच्या आतमध्ये तो थांबणारच नाहीये. त्याने टोकला आणखीन एक चौकारानंतरचा हा षटकार. अगदी पाहायला गेलं 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला गेला. 7:40 पर्यंत 4 षटकं तुमची कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं. मध्ये ड्रिंक ब्रेक असेल सर्व काही गोष्टी. चेंडू जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल क्लॉक ऑफ असेल त्यामुळे वेळेचं बंधन आहे हे देखील याच्यावरती देखील आपला कटाक्ष असणं गरजेचं. इथून एक धाव कंप्लीट झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 वरती. उत्तरच प्रत्युत्तर काय असतं अगदी ते सांगितलं बंटी क्षीरसागरनं. निखिल पाटील स्ट्राइक एंड वरती खूप सारा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे. अनुभवी खेळाडू आहे निखिल पाटील. स्ट्रायकर वरती परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरीचा यूज या ठिकाणी करण्यात आला आणि वेगानं बॉल डिलिव्हर झाला अगदी कीपरच्या हातामध्ये. वेगवान बॉल कानामध्ये आपण पाहायला गेलं सांगत गेला हा बॉल अगदी वेगवान प्रतीचा बॉल पाहायला. सचिन पवार यांचा पहिलं षटक आपण पाहतोय.
P1 ते संपलं गेलं आणि सचिन पवारनं धावा खर्च केल्यात पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्या 17. इथे शेवटचे बॉल बाकी आहेत आता 24 आणि 58 धावसंख्येचा पाठलाग. बाकी आहेत 24 आणि 59 धावसंख्येची गरज आहे, माफ करा. आणि गीत आपण ऐकलं तर अगदी आला वारा गेला वारा उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार देखील नाही सन्माननीय सुरेशदादा पाटील नावाचा दरारा. आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतो SDB ट्रॉफी आणि खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन ऑर्गनायझर आपण पाहायला गेलं सर्व कैरे ग्रामस्थ असतील सिद्धूलन कैरे आणि संपूर्ण SDB ग्रुप त्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगले खूप सारे प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतो. त्या प्रेक्षकांचा करूया खूप सारं वेलकम या स्पर्धेमध्ये. मोपाड्याचं मैदान म्हटलं आणि अविनाशदादा पाटील सुरेशदादा पाटील आणि कैरे ग्रामस्थ यांचं आयोजन आपण म्हटलं ना SDB ट्रॉफी त्या प्रेक्षकांची आपण तुडुंब गर्दी या मैदानावरती नेहमीच पाहत असतो. टीमची टोटल आपण पाहिला 17 भरती. नेक्स्ट ओव्हरसाठी सेकंड ओव्हरसाठी वैभव पाटील या टीमचा ऑलराऊंडर चांगला तो खेळाडू दाखल झाला. वेगवान बॉल हो क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बंटी क्षीरसागर टोकतो या बॉलवरती चौकार. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे बंटीची मैदानाच्या आतमध्ये. याबतचा बॉल अलंग द कार्पेट बॉटम हँडचं योग्य यूज पाहायला मला डीप एक्स्ट्रा कबला बॉल चालला थोडंसं फंबल एक सिंगल रोखलंय बंटीनं. चांगलं कोऑर्डिनेशन याबत पाहायला मला चांगलं कॉलिंग आहे चांगलं तालमेल आहे. ओपनिंग पेअरमध्ये हे असावं लागतं तुमच्या टीममध्ये. अगदी बॅलन्स या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. आज ओपनर म्हणून जेव्हा तुमची सुरुवात चांगली असते ना कोणतंही कार्य असू द्या या क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात महत्त्वाची असते. याबतचा बॉल आला आडवा बॅट न केला पुलचा फटका डाऊन द बॉल डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल इथून देखील कंप्लीट होईल. चांगला सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगलं अगदी क्वालिटी क्रिकेट. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 23 या अंकावरती. खूप चांगला टेम्परामेंटनं अगदी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निखिल पाटील त्याला माहिती आहे बंटीच्या बॅटमधून ज्या वेळेस फटके येतात आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे स्ट्राईक रोटेशन सिंगल डबलवरती भर कसा घालता येईल ते पाहण्याचं काम अगदी निखिल पाटील नॉस्टा केनवरती आपण त्यांना पाहतोय. यावेळेस वैभव पाटीलचा वेगवान फुला लेनचा बॉल पंचांकडे थोडीशी लाऊड अपील करण्यात आली परंतु विश्वास थोडासा कमी होता उत्साह थोडासा जास्त वाटला आणि अगदी पंचांनी ही अपील फेटाळून लावली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 अंकावरती. शेवटचे 20 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू 53 धावा. वैभव पाटील अद्यापर्यंत वैभवनं 4 चेंडू फेकले 6 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केला. P2चा षटक आहे पॉवर प्ले 2 आपण नक्कीच पाहतोय. शेवटचे 20 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे. वैभव पाटील बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. फुला लेनचा बॉल उडवलाय लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी त्याने टिपला झेल आणि संपवलाय विस्फोटक टेंबरी टीमच्या बंटी क्षीरसागरचा खेळ. पहिला झटका. थँक्यू डीजे.
नेहमीच मयूर पाटील आपण म्हणत असतो क्रिकेटमध्ये सातत्य त्याला खूप महत्त्व असतं, परंतु एखादं आयोजन तुम्ही भरवता ना पहिल्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं तेवढंच कठीण असतं. परंतु या सर्व आयोजन करताना सन्माननीय सुरेशदादा पाटील आणि सन्माननीय अविनाशदादा पाटील यांनी करून दाखवलं. परवा तिसऱ्यामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 19 आणि 53 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅटर दाखल झालेत नवज्योत पाठारे इन ॲट नंबर 3 वरती टेमरी टीमसाठी. याबतचा बॉल फुल टॉस होता, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आले, बॉल खाली टिपलाय. या इनिंग मधील हा दुसरा झेल, आणखीन एक धक्का दिलाय नयन स्मृती जय गावदेव टेमरी या टीमला. टेमरी टीमला 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 बॉल आणि आता 53 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगलं आयोजन आपण उल्लेख केला की ही स्पर्धा महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा राहिली. निखिल पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकांसाठी आपण पाहतो यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा उद्योजक सन्माननीय रोहन शेठ लबडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निखिल पाटीलसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे षटकारांची गरज आहे कारण शेवटचे 18 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी समीर पवार हे गोलंदाज दाखल झालेत. मोपारा मार्केट एंड कडून आता पाहायला मिळतील. हे एक षटक निर्णायक असेल मयूर पाटील की या षटकामध्ये धावा आल्या ना तर टेमरी टीमसाठी जे इक्वेशन आहे ना 18 ते पण ते सोपं बनेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 16, सेकंड ओव्हरमध्ये वैभव पाटीलच्या 6 आणि टीम जाऊन पोहोचली ती 23 अंकावरती 76चा पाठला करत असताना आता शेवटचे 18 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 53 निखिल पाटील खूप सारी क्षमता आणि त्याच्या सोबत आपण पाहतो यंग स्टार रायझिंग स्टार राज ठोंबरे नाश्ता एंड वरती. पुलचा फटका, मिस स्ट्रोक, चांगलं कनेक्शन नाहीये परंतु नो मान्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल्स झाला. इथून सिंगल कंप्लीट, डबलला प्राधान्य. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात निखिल पाटील आणि राज ठोंबरे या बॅटरनं आणि 2च्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. शेवटचे बॉल बाकी आहेत 17 आणि 51 धावसंख्येची गरज आहे. राज ठोंबरे त्याचा उल्लेख आपण जरूर करू जसं स्ट्राईक एंड वरती. खरं तर अंडर 20चा खेळाडू आणि त्याने या वर्षीचा हंगाम अगदी अक्षरशः अगदी गाजवला आहे कारण 9 बॉलमध्ये 9 षटकार असतो, 3 बॉलमध्ये 3 षटकार अशी किमया कित्येक वेळा या वर्षीच्या हंगामामध्ये राज ठोंबरे या बॅटरनं केल्या. त्यामुळे त्यांच्यावरती देखील खूप सारी जबाबदारी आता इथून बनेल. शेवटचे बॉल बाकी आहेत 17 आणि 51 धावसंख्येची गरज आहे. पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका. सबसे कातिल निखिल पाटील ठोकतायत षटकार. रायझिंग स्टारचा उल्लेख केला. या अगदी स्पर्धेमध्ये बरीचशी अगदी इंडिव्हिज्युअल पारितोषिकं आहेत. रायझिंग स्टारसाठी खरं एस एस स्पोर्टची अगदी एक ब्रँडेड बॅट असणार आहे एस एस स्पोर्ट यांच्याकडून. सचिनजी लहाने आणि एस एस स्पोर्ट यांच्या माध्यमातून परंतु निखिल पाटील थांबायचं नावच घेत नाहीये. फायर ब्रँड आहे टेमरीचा आणि ठोकतो आणखीन एक. या ओव्हरमध्ये समीर पवार यांच्यावरती आक्रमण. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सदतीस धावा धावफलकावरती. शेवटचे 15 बॉल 39ची गरज आहे. रायझिंग स्टारचा उल्लेख केला. एस एस स्पोर्टची ब्रँडेड बॅट असणार आहे. सचिनजी लहाने आणि अक्षयजी गाताडे यांच्या माध्यमातून जे एस एस स्पोर्टचे ओनर आहेत आणि सिद्धू इलंकर टीमच्या आपण पाहायला गेलं खूप चांगली
मैत्रीपूर्ण संबंध देखील आहेत त्यांचं की त्यांच्या माध्यमातून खूप सारी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. परंतु इक्वेशन बदलय. शेवटचे 15 बॉल 39ची गरज आहे. लगातारचा तिसरा येईल का षटकार निखिल पाटीलच्या माध्यमातून, परंतु प्रेशर 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 जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केले. जमीनला हा समांतर बॉल असेल अवांतर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल बनेल 38 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 76चा पाठलाग करत असताना अजूनही 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा उर्वरित 15 बॉल्समध्ये. यावरचा बॉल थोडासा दूर ठेवला. अलंग द कार्पेट हा बॉल केवून काढलाय. ऑन साईडला फिल्डर येतील या बॉलवरती. इथून सिंगलच मिळेल. सिंगलवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 39 या अंकावरती. 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या आता 14 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं सुरुवातीला खूप सारा इन्व्हेस्ट तुम्ही केलं, आता वसूल करण्याची बारी आहे. इथून आक्रमण करावं लागेल. असं म्हणतात ना, ट्रू प्लेयर राईज अंडर प्रेशर. खरा खेळाडू नेहमी अगदी संघर्षाच्या परिस्थितीमध्ये चमकत असतो आणि तेच काम आता राज ठोंबरे या बॅटरला करायचं आहे. स्वतःला सिद्ध करावा लागेल. परंतु लाईन खराब, दिशा भरकटलेत गोलंदाज समीर पवार. त्यांच्यावरती थोडासा मानसिक दबाव नक्कीच जाणवतो. प्रेशर आहे आणि या प्रेशरच्या स्वरूपात आपण जर पाहायला गेलं तर आणखीन एक व्हाईट बॉल फेकत असताना समीर पवार 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे बॉल बाकी आहेत 14 आणि 36 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 14 मध्ये 36. मॅच ऑन आहे मित्रांनो. अद्यापर्यंत खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याबतचा बॉल थोडीशी गती कमी ठेवली. फिंगर रोल केले बॉलवरती. बॅट आधीच निघून गेली, तदनंतर बॉल निघून गेला. अगदी राज ठोंबरे हा डॉट बॉल खेळत असताना थोडंसं चिंताजनक वातावरण बनलं. प्रत्येक डॉट बॉल हा मॅटर करेल या मॅचमध्ये. त्यामुळे इथून कमीत कमी डॉट बॉल आणि प्रत्येक बॉलवरती किमान एक सिंगल आली तर अगदी खूप चांगला होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. शेवटचे 13 बॉल आणि 36ची गरज आहे. फुलालेनचा बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. पंचांचा व्हाईटचा इशारा या ठिकाणी येतोय. आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. 3 वाईट या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत. पहिल्या बॉलवरती आली डबल, तदनंतर 2 षटकार आणि 2 षटकारानंतर अगदी गोलंदाजावरती आलेलं प्रेशर आपण पाहतोय. त्याने 3 अगदी आपण पाहिलं अवंतर चेंडू फेकले गेलेत. इक्वेशन आता बदललाय. इक्वेशन बदललंय. ते शेवटचे 13 बॉल आणि आता 35 धावसंख्येची गरज आहे. एक धाव महत्वाची आहे टेंबरी टीमसाठी. आपण नेहमीच म्हणत असतो एक धावसंख्येला खूप महत्व आहे, कारण उगाचाच सिंगल डबलला क्रिकेटची लाईफ लाईन करता म्हणत नाहीत ना. बॅटची कडा, बॉल चला पाठीमागे आणि पंचांचा या बॉलवरती नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल ने म्हणजेच नेक्स्ट बॉलवरती प्रीट सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहता राज ठोंबरेसाठी. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरलाय. नेक्स्ट बॉल फ्री टीमच्या टोटलमध्ये एकदा ऍड केली जाईल. शेवटचे 13 बॉल आणि आता 34 धावसंख्येची गरज असेल. मॅच पहा कधी असं वाटतं बारवाई टीम थोडीशी अगदी अग्रेसर ठरते, अगदी कधी वाटतं टेंबरी टीम थोडीशी पुढे चालली आहे मॅचमध्ये. परंतु जेव्हा एखादा डॉट बॉल येतो तेव्हा असं वाटतं अगदी ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत बनेल. फ्रीडचा बॉल ऑन साईडला, काउ कॉर्नरला फिल्डर आहे. अलंग द कार्पेट फटका खेचला राजनं. एकच जाब या बॉलवरती आले. तितकासा फायदा घेताच आला नाही राजला या बॉलवरती. स्वतःवरती खरं तर नाराज आहे. इथून 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टेंबरी टीम जाऊन पोहोचली आहे 43 अंकावरती. शेवटचे आता 12 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज असेल. 12 मध्ये करायचे 33 धावसंख्येचा पाठलाग कसा असेल आपण पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये. त्याआधी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत.
करते या माणसाने कमवली ते असे सन्माननीय सुरेशदा पाटील या मॅचचा आस्वाद मुख्य व्यासपीठावरती नक्कीच घेत आहेत बरेचसे मान्यवर आपण पाहतोय, परंतु इक्वेशन बनलं शेवटचे 12 बॉल आणि आता 33 धावसंख्येची गरज आहे. समीर पवारच्या षटकामध्ये आल्या 20 धावा. थर्ड ओव्हरमध्ये 4थं षटक. वैभव पाटील याला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला बॉल चालला, फिल्डर आहे संकेत, एकच धाव इथून मिळेल. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. राज ठोंबरेला माहिती आहे का इथून निखिल पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती असणं आपल्या टीमसाठी बेनिफिट असेल, महत्त्वाचं असेल आणि तेच काम यावेळेस राजनं केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. वैभव पाटील आता वैयक्तिक कोर्टातील दुसऱ्या षटकासाठी ते दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती शॉर्ट टर्म फुलचा फटका निखिल पाटीलच्या बॅटमधून. अगदी आणखीन एक मोठा फटका आलाय, षटकार. टाइम अलर्ट आहे, क्लॉक या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे इथून तुम्हाला वेगानं खेळ करावा लागेल. परंतु निखिल पाटील काय संघर्ष मेनिंग आपल्या टीमसाठी खेळतोय. 10 मध्ये 26चा पाठलाग करायचा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका साईड स्क्रीनच्या बाजूला, फिल्डर आहे, इथून एक सिंगल एक्झिक्यूट केल्या दोन्ही पॅटर्न मिळून. आता इक्वेशन थोडंसं चेंज होईल. टीमची आता टोटल बनली आहे 51 आणि आता शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगला खेळ आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून सुरू आहे. निखिल पाटील खरं तर मैदानाच्या आतमध्ये स्वतःला अगदी सिद्ध करावं लागतं. सल्ले देणारे भरपूर सारे असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्वतःला खेळ करावा लागत असतो. तेच काम केलं. थोडंसं स्ट्रगल करताना राज ठोंबरेला आपण पाहतोय सिंगल डबलवरती त्याचा भर चालू आहे. त्याचं एकच काम आहे की निखिल पाटील यांना स्ट्राईक एंडवरती आणणं, परंतु क्षमता राज ठोंबरेमध्ये देखील आहे. त्याला देखील स्वतःला अगदी सिद्ध करावा लागेल, कारण अगदी क्रिकेट हा 11 जणांचा सांघिक खेळ आहे मित्रांनो. एकाने खेळून हा पूर्ण होत नसतो. आता ज्याचं जिवंत उदाहरण आपण पाहायचं असेल सिद्ध विलंकर टीम. सध्याच्या घडीला 11 खेळाडू अगदी भन्नाट फॉर्ममध्ये आहेत आणि टीमचा अगदी आपण पाहिला सक्सेस या वर्षीचा अगदी पर्सेंटेज देखील महत्त्वाचा राहिला. त्यामुळे इथून चांगला खेळ करावा लागेल. पुलचा फटका, आणखीन एक नाशिकची मिसाल, मुंबईची भेल आता आली आहे. निखिल दादाची भेल ठोकतात आणखीन एक निर्णायक क्षणी, षटकार. सात बॉल 18. काय बॅटिंग करतो निखिल पाटील, सबसे कातिल निखिल पाटील. मैदानाच्या आतमध्ये आग ओतणारी बॅटिंग सुरू आहे. 29 अंकावरती वैयक्तिक खेळतात. एकाकी झुंज चालू आहे एका बाजूनं. निखिल पाटीलची रिस्ट ऑफ द फ्लिक, फिल्डर दूर आहे, गॅप मोठा. संकेत जाधव फक्त पाहतच बसलाय. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या क्षणी आलेला हा महत्वाचा चौकार टेंबरी टीम साठी. एकतर्फी मॅच होईल, पण निखिल पाटील जे माजी सरपंच आणि सदस्य पण आहेत ते मात्र मैदानामध्ये तुटून पडलेत. इथे आमचे पाहुणे नितीनजी बारसकर, भास्करजी धांद्रुत आणि गजाननजी धांद्रुत हे खरसुंडीचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर पांडुरंगजी घरत आणि दिनकर पवार यांचंही स्वागत मान्यवरांचं केलं निखिल पाटीलनं. खरं तर ज्या ठिकाणी 18 चेंडू 53चं इक्वेशन होतं ते येऊन ठेपलंय. शेवटचे 6 बॉल आणि 14 वरती. अगदी वैभव पाटीलच्या षटकामध्ये आल्याच 4थ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा. मॅच बदलली आहे आता, दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 6. 14 धावसंख्येचा पाठलाग करायचा. संघर्ष करणारा राज ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष योद्धा म्हणून आपल्या टीमसाठी खेळ करेल का. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत जाधव दाखल झाला. पहिलाच बॉल स्लोवर
अलॉंग द कार्पेट सिंगल इथून कंप्लीट केलं. निखिल पाटील यांच्याकडे स्ट्राईक आहे हे महत्वाचं असेल, कारण शेवटचे आता 5 बॉल बाकी आहेत आणि इथून करायचा आहे 13 धावसंख्येचा पाठलाग. आयोजन जसं कडक आहे तसं मॅचेस देखील प्रत्येक मॅच आपल्याला कडक पाहायला मिळते, कारण आयोजन आहे सन्माननीय सुरेशदादा पाटील, सन्माननीय अविनाशदादा पाटील कैरे ग्रामस्थ, SDP ग्रुप सिद्धू इलंकर यांचं. शेवटचे 5 बॉल 13ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत जाधव, त्याच्या समोर निखिल पाटील. बेस्ट वर्सेस बेट बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बागपुटला जात असताना कट केलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ बॉल चाललाय, डीप थर्ड बांधला, निखिल पाटील यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक महत्वाचा क्षणी हात चौकार. बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. हिमतीचा होऊ दे सुरू होत आहे. अंधाराला मात दे, एकटा लढतोय मी देवा, मला फक्त तू आशीर्वाद दे. एक दिवस मी माझ्या संघाचं नाव नक्की मोठं करीन, मला कोणता चमत्कार नको, फक्त प्रयत्नांना साथ दे. हे सांगताना निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत. शेवटचे 4 बॉल 9 धावसंख्येची गरज. संकेत जाधवला कमबॅक करावा लागेल बारवय टीम साठी. बागपुटला जात असताना आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक निखिल पाटील. आणखीन एक टोकला, बॅक टू बॅक दुसरा हात चौकार. निखिल पाटील न दिला. संकटामध्ये टीम होती, दुःखाचे वादळ पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या स्वप्नांना तुझ्या दिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे. सुगंध दरवला सर्वत्र तुझ्या कीर्तीचा, सुगंध दरवला तुझ्या सर्वत्र कीर्तीचा, नशिबाने टोकावे सलाम तुला. असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये झाला पाहिजे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे निखिल पाटीलचा. अगदी संकेत जाधव आणि बारवय टीमच्या विरोधात एकटा लढतोय. अगदी टेंबरी टीमचा आढावा भाग निखिल पाटील. 3 मध्ये 5 सेन्सिबल क्रिकेट. इथून सिंगल कंप्लीट, डीप स्क्वेअरला बॉल चाललाय, डबलचा प्रयत्न होतोय, परंतु इथून पाहावं लागेल, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का. अगदी राज चोपडा, यस डेफिनेटली विकेट डाऊन झाली आहे, परंतु निखिल पाटील स्ट्राइक इन वरती आहे. इक्वेशन बदलाय. शेवटचे 2 बॉल आणि 4 धाव संख्येची गरज आहे. हॅलो. थँक्यू डीजे. टेंबरी संघ जर जिंकला तर अजिंक्य भाऊड आपले एक चांगले कॉमेंटेटर, त्यांच्याकडे 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पैसा वसूल मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकणारा अगदी खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये आपण पाहिला प्रेक्षकांना आवडणारी स्पर्धा, रसायनीमधील नामांकित स्पर्धा, SDB ट्रॉफी आणि त्याचं पर्व 3रं आणि त्याच्यामध्ये अचानकचा मैदान आणि चालू असलेली मॅच. एका बाजूला बारवय आणि दुसऱ्या बाजूला टेंबरी. कोण जिंकेल, बारवय की टेंबरी, टेंबरी की बारवय. शेवटचे 2 बॉल आणि 4 धाव संख्येची गरज आहे. निखिल पाटील एकटा लढतोय. तिथे 10 मध्ये 9 जण म्हटले असते मी खूप एकटा आहे, त्या ठिकाणी निखिल पाटीलने संघर्ष केला, आपल्या टीमला चांगल्या परिस्थितीमध्ये सोडलं अद्यापर्यंत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 4 धाव संख्येची गरज आहे. एका बाजूला संकेत जाधवला पाहतोय, तो देखील चांगला खेळाडू आहे. अगदी 2 एकमेकांसमोर चांगले खेळाडू जेव्हा येतात ना, तेव्हा चांगला खेळच आपल्याला पाहायला मिळत असतो. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईट अम द विकेट ना, राईट अम राऊंड द विकेट ना संकेत जाधव तयार. 2 चेंडू 4 बॉल हवेत आहे, फिल्डर आलाय, 3रा झेल टिपेल का, यस टिपलाय. महत्वाच्या क्षणी निखिल पाटीलची महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या. मोठा धक्का लागला 440चा टेंबरी टीमला. पडले असेल तर निखिल पाटील यांच्यासाठी जोरदार टाळून जाऊ द्या. मस्त 14 मध्ये batting केली. 42
जबरदस्त फलंदाजी केली निखिल पाटीलनं. खरं तर यश पहिली मॅच वयाल आणि वानिवली थोडी एकतर्फी झाली, पण या मॅचमध्ये मजा आलेली आहे. आपण पाहतोय टेंभरी जिंकेल की बारवे जिंकेल सांगता येत नाही. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. काय खेळ केला निखिल पाटील, व्हॉट इनिंग. एकाकी संघर्ष पाहायला मिळाला. शेवटचा आता 1 बॉल आणि 4 ची गरज आहे. उपसरपंच आदरणीय विश्वनाथजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. रामजी ठोंबरे ते हा बॉल बघितल्याशिवाय येणारच नाही मला असं वाटतंय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. समोर जी स्कूटीची लाईट आहे एंट्रीला ती बंद करा जरा. टाकेदेवी चालक मालक धन्यवाद. 1 बॉल 4. शेवटचा 1 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे या बॉल वरती टाळ्या सुवून धाव द्या. टाळ्या थांबल्या पाहिजेच नाही. शेवटचा 1 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती बॅटर दिनेश मेदगे दाखल झालाय. 1 चेंडू 4 धाबा. 4 धाबा 1 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत जाधव. बॅटिंग स्ट्राइक वरती आपण पाहतो दिनेश मेदगे. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या बॉल साठी. 1 चेंडू 4. 1 चेंडू 4 अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट होईल. डबलला प्राधान्य दिलं जाईल, परंतु इथून दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पाहावं लागेल. इथून 2 तर कंप्लीट झाल्यात, परंतु सामना जिंकलाय. अगदी मितपणे एकच. यश बघितलं ना टेन्शन किती होतं आतमध्ये. 4 पण होतात की काय असं वाटलेलं. एका धाव्याने करते मॅच जिंकले बारवाई संघानं. कंपल्सरी सेसिंग स्पर्धेचा नियम आणि एका धावसंख्येने एका धावेचं महत्व किती असतं ते आज टेंभरे टीमला समजेल. परंतु हार्ड लक टेंभरे टीम. अभिनंदन बारवाई टीम. चला आपण शेक हँड करा मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट टीम लगेच रेडी राहा. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टॉस जिंकला होता या मॅचमध्ये टेंभरी संघानं खरं तर फायदा झाला होता त्यांना, परंतु एका धावेनं त्यांना मॅच गमावावी लागली.